प्रकरणाच्या नंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरतीच्या प्रक्रियेवरती देखील गंभीर असे प्रश्न निर्माण झालेत। रोहित पवार यांनी महाराष्ट्रामधल्या पेपरफुटीच्या संदर्भात अनेक खळबळजनक असे दावे केले। रोहित पवार यांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवरती पेपरफुटीचा गंभीर आरोप केलाय। तसेच या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीची देखील रोहित पवारांनी मागणी केली आहे। हे असे व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलं होतं। हे कधी पाठवलं तर 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी। त्याच्यामध्ये काय काय लिहिलं मी थोडक्यात सांगतो। हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे, यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे, म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे। हे आहे 2 दिवस आधी। पेपर झाला 22 मार्चला, वेळ आहे 12:28, म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲप चॅट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले। ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत। 77 ते 78 कन्फर्म सॉल्व केलेले आहेत। की एक क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला। आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते। त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले। त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। 100 पैकी 90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात, म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले। याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचे। हे वरपर्यंत जातं, जे कुठपर्यंत जातं याचा अभ्यास व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दरम्यान रोहित पवार यांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवरती या पेपरफुटीचा आरोप केलाय। मात्र हे सगळे आरोप कौटिल्य अकॅडमीचे संचालक